सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. वीके क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण उद्यान विद्याशास्त्र हा भाग बघतोय. कृषी सेवकसाठी असणारा जो काही उद्यान विद्याशास्त्र आहे त्या उद्यान विद्याशास्त्रातला भाग आपण आतापर्यंत जे काही मागचे लेक्चर आहेत, बहार धरणे हा आपलं मागचं लेक्चर होतं. आत्ताचं जे लेक्चर आहे ते कुठलं आहे तर की फळझाडांची छाटणी करणं किंवा त्याला वळण देणं या गोष्टी आहेत. एकदा मला ऑडिओ क्लिअर आहे का सांगा. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का एकदा मला सांगा मेसेज करून. पटपट जे काही लोक लाईव्ह आहेत त्यांनी मला मेसेज करून सांगा. आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज व्यवस्थित येतोय का सांगा. करा मेसेज करा लवकर. जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी मला मेसेज करा. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण पुढे सुरुवात करूया. आजचा जो फळबागासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी होत्या त्या बाबींचा आपण अभ्यास करत होतो. त्याच्यातला पुढचा भाग, मागच्या भागामध्ये आपण बहार धरणे, कोणकोणते बहार आहेत ते बघितले, कोणत्या महिन्यामध्ये आहेत, फुलोरा कोणत्या महिन्यामध्ये येतो, फळं कोणत्या महिन्यामध्ये येतात, फळ काढणी अवस्था कुठल्या महिन्यामध्ये येते, हे सगळं आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहोत. कालच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत फळझाडांना योग्य पद्धतीने छाटणी कशी केली जाते आणि त्याला वळण कशा पद्धतीचं दिलं जातं, जेणेकरून आपल्याला माहिती अवास्तव्य अशी फांद्या वाढत जातील जर आपण त्याची वळण व्यवस्थित नाही दिलं किंवा छाटणी व्यवस्थित नाही केली तर. यस प्रणिता, ऑल क्लिअर ना? यस यस. बाकीचे जे काही असतील ते सगळ्यांनी मेसेज करा बरं, मला कमेंट करून सांगा की आवाज व्यवस्थित येतोय म्हणून. कालच्या भागामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण बहार धरण्याच्या बघितल्या. आजच्या भागामध्ये आपण वळण, एखाद्या फळझाडांना वळण देणं किंवा त्याची छाटणी करणं एवढंच जरी म्हणजे नुसतं टायटल फक्त तसं असेल तरी पण त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत. फळझाडांच्या प्रकारानुसार हे प्रकार आहेत. यस येतोय ना? सुविधा, यस येतोय, आवाज येतोय. सुविधा, प्रणिता, बाकीचे भरपूर लोक जॉईन होतात. रोज तुम्ही एवढा आपल्याला माहिती आहे की आपलं 10 वाजता रोज लेक्चर होतं. तर बाकीच्या लोकांनी पण जे काही लोक लाईव्ह आहात, कारण मला इथं आकडा दिसतोय बरीच लोक लाईव्ह आहात, त्या सगळ्यांनी मेसेज करा की आम्हाला आवाज व्यवस्थित येतोय, व्हॉइस, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे असं सांगा, म्हणजे आपल्याला सुरू करायला बरं. हे जे काही फांद्या असतात एखाद्या फळझाडांच्या त्या अवास्तव्य अशा पसरतील जर त्यांची आपण छाटणी व्यवस्थित केली नाही किंवा एखाद्या गोष्टीची आपण त्या झाडांना वळण व्यवस्थित पद्धतीने दिलेलं नसेल तर त्या झाडाची अवास्तव अशी वाढ होईल आणि नुसतीच वाढ होत राहील. ज्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्पादन पाहिजे तेवढं उत्पादन त्यातून मिळणार नाही. त्यामुळे फळझाडांची योग्य वेळेला छाटणी करणं आणि त्यासोबत नंतरच्या काळामध्ये त्याच फळझाडांना योग्य वळण देणं ही गोष्ट महत्वाची आहे. यस यस. दीक्षा, सुविधा, प्रणिता, यस चालेल. जी काही लोक लाईव्ह असतील त्या सगळ्यांनी मेसेज करा, कारण आपलं जे काही इंटरॅक्शन आहे ते या कमेंट थ्रूच होत असतं. आपलं जे काही इंटरॅक्शन आहे ते कशा थ्रू होतं तर या कमेंट थ्रूच होत असतं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त कमेंट करायचे. जर समजा काही प्रॉब्लेम असेल तरी कमेंट करायची आणि प्रॉब्लेम नसेल तरी पण की आवाज क्लिअर आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी सुद्धा कमेंट करायची. त्याच्यामुळे आपल्याला मला कळतं नेमकं की आपलं जे लेक्चर सुरू आहे ते व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे की नाही ते. चालेल, ठीक आहे. आपण सुरू करायचं. पुढचा जो भाग आहे तो फलोत्पादन वाढीचं विशेष तंत्र. आता विशेष तंत्र म्हणजे काय की एखादी विशेष स्पेशल असणारं एखादं टेक्निक गोष्टी असेल त्याच्यामध्ये ही जरी छाटणी किंवा वळण देणं ही गोष्ट जर ऐकताना सोपी वाटली तरी परंतु हे एक शास्त्र आहे. लक्षात घ्या. पूर्वकाले म्हणजे जो काही प्राचीन काळ होता त्या प्राचीन काळापासून हे छाटणी करणं फळझाडांची किंवा त्याला वळण देणं हा प्रकार प्राचीन काळापासून ते शास्त्र म्हणून वापरलं जातं. ती एक कला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ही गोष्ट महत्वाची आहे फळझाडांच्या बाबतीमध्ये. तर यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण वन बाय वन बघूया. स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस किंवा क्रॉप मॅक्झिमिनेशन प्रॅक्टिसेस असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. फलोत्पादन वाढीच्या विशेष तंत्राचा मुख्य उद्देश काय आहे बघा. ह्याचा मुख्य उद्देश काय आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा मुख्य असणारा मेन असणारी जी गोष्ट आहे ती काय असते तर उत्पादन वाढवणं. आपल्याला कशा आपण हे हॉर्टिकल्चर का बरं एवढं म्हणजे सुनियोजन पद्धतीनं करत असतो, कळलं का? सुनियोजन पद्धतीनं का बरं हे हॉर्टिकल्चर नेमकं फळझाडं असतील, फुलझाडं असतील, शोभिवंत फुलं असतील, फळ त्यासोबत
पालेभाज्या असतील, नर्सरी वगैरे या गोष्टी आपण का बरं करतोय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपलं उत्पादन जास्तीत जास्त वाढलं पाहिजे, ज्यातून आपल्याला नफा झाला पाहिजे, फळांची गुणवत्ता चांगली झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल पद्धतीने करत असतो. दुसरी गोष्ट, फळांची गुणवत्ता वाढवणे. उत्पादन तर वाढवायचंच, पण त्याच्यासोबत फळांची गुणवत्ता पण वाढवायची. गुणवत्ता वाढवल्यामुळे काय होतं, आपला हा जो काही माल आहे तो निर्यात होतो, ह्याला जास्त किंमत मिळते बाजारामध्ये. त्याच्यामुळे आपण फळांची गुणवत्ता वाढवणं, त्यामध्ये फळझाडांना वळण देणं आणि छाटणी करणं. हे फळझाडांना काय असतं, अवास्तव निसर्गाप्रमाणे वाढू जर दिलं तर अधिकचं उत्पादन आणि गुणवत्ता आपल्याला मिळणार नाही. म्हणजे हे सगळं आपण जे काही गोष्टी तांत्रिक पद्धतीने टेक्निकल पद्धतीने करत असतो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मेन उद्देश काय असतो, एखाद्या गोष्टीचं उत्पादन जास्त वाढवणं. फळझाडांचं असू दे, फुलझाडांचं असू दे, कुठल्याही गोष्टीचं असू दे, ज्या या हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत येतात, तर सगळ्यांचं उत्पादन वाढवणं. आणि नुसतंच उत्पादन नाही वाढवायचं, तर त्याची गुणवत्ता सुद्धा वाढवायची. आणि जर या दोन्ही गोष्टी असतील तरच आपल्या मालाला काय मिळेल, भाव मिळेल, त्याचा बाजारामध्ये असणारी त्याची किंमत वाढेल, किंवा ती गोष्ट निर्यात करता येईल. आपल्याला माहिती, एखादी गोष्ट निर्यात केली की त्याची किंमत ऑटोमॅटिक जास्त वाढते. यस, किंवा त्याची टिकवण क्षमता वाढेल. टिकवण क्षमता म्हणजे त्याचा जो काही एखादं फळ तयार झालं आणि त्याच्यानंतर काढणीचा पर्यंत जो काही पिकण्याचा कालावधी तो कमी होता. जर नैसर्गिकरित्या काही गोष्टी केल्या, इथ्रेलचा वगैरे वापर करून केल्या जातात, परंतु आपल्याला ते तसं पद्धतीने नाही करायचं. नैसर्गिक पद्धतीने काही गोष्टी करायच्यात. मग त्याच्यामध्ये हे बहार धरणं असेल, छाटणी करणं, वळण देणं, रासायनिक खतं न देता जे काय आहेत सेंद्रिय खतं देणं, या गोष्टींच्या माध्यमातून आपण त्या फळांची टिकवण क्षमता वाढवत असतो. आलं लक्षात? आता यामध्ये नियमित आवश्यक असणारी पानगळ होणारी फळझाडं कोणकोणती आहेत? म्हणजे अशी काही फळझाडं आहेत ती नियमित त्यांनी स्वतःहून नैसर्गिकरित्या ते काय करतात, स्वतःची पानगळ करून घेतात. यस, अशी झाडं कुठली आहेत? सफरचंद असेल, पियर असेल, पीच असेल, द्राक्ष असतील, ही जी झाडं आहेत ती स्वतःची नियमितरित्या स्वतःचीच पानगळ करून घेतात, अशी ही झाडं आहेत. सुरुवातीला छाटणीची आवश्यकता असणारी, म्हणजे स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये त्याला छाटणी करावीच लागते, अशी कुठली फळझाडं आहेत? जे आहेत डाळिंब, सिट्रस आणि पेरू. सिट्रस म्हणजे जे लिंबूवर्गीय फळं आहेत, विशेष करून संत्रा, मोसंबी त्याच्यामध्ये येतं. त्यासोबत लिंबूवर्गीय, कागदी लिंबू वगैरे पण येतो, परंतु संत्रा, मोसंबी, सिट्रस. तर डाळिंब, सिट्रस आणि पेरू हे सुरुवातीला छाटणीची आवश्यकता असणारी पिकं आहेत. पुढे जाऊन क्वचित प्रसंगी आवश्यकता, म्हणजे छाटणीची क्वचितच त्यांना गरज असते, जास्त त्यांना प्रमाणात त्या फळझाडांना छाटणीची आवश्यकता नसते, अशी जी पिकं आहेत ती आहेत आंबा आणि चिक्कू. म्हणजे ही सदाहरित असणारी पिकं आहेत. आता छाटणी करण्यासाठी काय करावं लागेल, त्यांची थोडीशी पानगळ व्हावी लागेल ना. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला छाटणी करायची असेल तर त्याची थोडीशी पानगळ व्हावी लागते. मग असे काही वनस्पती आहेत, असे काही फळझाडे, वनस्पती म्हणण्यापेक्षा फळझाड आहेत, ते स्वतःहून स्वतःची पानगळ करतात. त्यामुळे काय होतं, तर त्यातून आपल्याला म्हणजे काही प्रसंगी छाटणी करायची पण गरज पडत नाही, ते ऑटोमॅटिक गोष्टी होतात. आणि क्वचित प्रसंगी म्हणजे ऑलरेडी हे ऑल टाइम सदाबहार, म्हणजे हिरवीगार यांची पानं असतात, त्याच्यामुळे ह्यांची छाटणी करायची कधी कधी गरज पडत नाही, परंतु यांना वळण द्यावं लागतं. आंब्याचं झाड असेल किंवा चिक्कूचं झाड असेल, आवश्यकताच नाहीये. म्हणजे अशी काही पिकं आहे ज्याला छाटणी करण्याची आवश्यकताच नाही. असे पिकं कोणकोणते? स्ट्रॉबेरी असेल, अननस असेल, पपई असेल, केळी असेल. केळीची वगैरे आपण जास्त कधी छाटणी करत नाही. समजा केळीची पानं फाटलेली वगैरे असेल तर आपण काढून टाकतो, परंतु आपण छाटणी नाही करत. मग स्ट्रॉबेरी, अननस, पपई, केळी ही जी काही पिकं आहे ती आवश्यकता नाहीये ज्यांना, अशी ती फळझाडं आहेत. आता याच्यामध्ये अगोदर थोडंसं छाटणी आणि वळण ह्याचा भाग बघू, आणि पुढे जाऊन ह्यांच्यातल्या ज्या काही पद्धती आहेत, ह्यांच्या ज्या काही मेथड्स आहेत, प्रकार आहेत, ते पुढे जाऊन आपण बघूया. वळण व छाटणी देण्याचे उद्देश व पद्धती काय आहेत? मग अगोदर उद्देश बघू आणि त्याच्यानंतर त्याच्या पद्धती बघू, एक एक करून, वन बाय वन आपण पुढे जाऊ. बहुसंख्य फळझाडांच्या बाबतीत त्यांना नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर ती वाटेल तशी अस्ताव्यस्त वाढणार. समजा आता नैसर्गिकरित्या एखाद्या झाडाला आपण वाढू दिलं तर ते वाटेल तसं त्यांना म्हणजे ज्याला काही आकार वकारच नाही, असं अस्ताव्यस्त असं ते काय होऊ शकतं, वाढू शकतं. म्हणून आपण काय करतो, तर त्यांच्यापासून योग्य उत्पादन आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही, किंवा त्यासोबत गुणवत्ताही आपल्याला चांगली मिळत नाही. त्यामुळे आपण त्या फळझाडांना काय देतो, वळण देतो, शिस्त लावतो. थोडक्यात माणसांना कशी शिस्त लावली जाते, शिस्त लावली की तो माणूस कसा होता, संस्कारी, सुसंस्कारी, तसंच या झाडांचं पण आहे की त्यांना वळण व्यवस्थित जर लावलं तर ते व्यवस्थित पद्धतीने ते वाढत असतात. त्यांची छाटणी करणे या दोन उपचाराची फळबागेदारांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे वळण देणं व छाटणी करणं किंवा छाटणी करणे ही ज्या काही गोष्टी आहेत त्या कशी आहे, ही ऍक्च्युली प्राचीन गोष्ट आहे.
आणि जितकी कला आहे तितकंच ते काय आहे, शास्त्र आहे, तंत्रज्ञान आहे. म्हणजे फक्त कलाच नाही तर ते शास्त्र आहे. म्हणजे आताच्या भागामध्ये मागे आपण त्याला कला म्हणू शकतो, परंतु ते शास्त्र आहे, ते करणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून फळांची गुणवत्ता आणि फळांचं उत्पादन वाढतच. तर या छाटणी आणि वळण देण्याच्या मेन काही त्यांच्या उद्देश आहेत. उद्देश तर हेच आहे की उत्पादन जास्तीत जास्त वाढणं आणि फळांची गुणवत्ता वाढणं, हे दोन त्याचे उद्देश आहेत. त्यासोबत पुढे जाऊन आता वळण देण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पहिल्यांदा बघू आणि त्याच्यानंतर त्याचे प्रकार बघू आणि पुढे जाऊन आपण काय बघणार आहोत, छाटणी आणि छाटणीचे जे काही प्रकार आहेत ते पण बघणार आहोत आजच्या पूर्ण भागामध्ये. झाडांच्या फांद्या म्हणजेच ढाळ्या ज्या असतात, आपण आपल्या शेतकी भाषेमध्ये ढाळे म्हणजे ढाळ्या असतात, झाडांच्या ढाळ्या म्हणतो, म्हणजेच फांद्या. ह्या ढाळ्यांच्या वाढीची दिशा ठराविक पद्धतीने ठरवण्याच्या जे काही गोष्ट असते, म्हणजे नेमकी हे ढाळी कुठल्या पद्धतीने वाढली पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने ही फांदी वाढली पाहिजे हे जे ठरवलं जातं, म्हणजेच त्याला काय म्हणलं, एखाद्या झाडाला वळण देणं असं म्हटलं जातं. आता आपण बघा की समजा गार्डन मध्ये गेलो, आपण बागेमध्ये गेलो, तर जी काही शोभिवंत झाडं असतात त्या शोभिवंत झाडांची छाटणी केलेली असते किंवा त्याला वळण दिलेलं असतं बघा, एका पद्धतीने एकदम व्यवस्थित पद्धतीने, आणि ते झाड एकदम सुरेख छान असं ते झाड दिसतं. तर त्या झाडांना काय केलेलं असतं, वळण दिलेलं असतं. अव्यस्त जर वाढत गेलं ते, तर ते आपल्याला बघू वाटेल का डोळ्याला, नाही. त्यामुळे त्याला वळण दिलं जातं त्या झाडाला. आता तुमच्या लक्षात आलं असेल, झाडांच्या अवयवाची कापणी व बांधणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये असतात. एक तर तुम्हाला झाडांची कापणी पण कधी कधी करावं लागते, झाडांची म्हणजे विशेष करून फांद्यांची, आणि त्यासोबत त्याची काही बांधणी असेल ती सुद्धा करायला लागते. छाटणीच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. बहुसंख्य फळझाडांच्या बाबतीत त्यांना नैसर्गिकरित्या जर वाढू दिलं तर ती वाटेल तशी अवस्था वाढतात आणि त्यामुळे काय होतात, तर फळे कमी येतात, उत्पादन कमी होतं आणि त्याच्यासोबत त्याचं गुणवत्ता जी असते ती पण गुणवत्ता फळांची ढासळते. या गोष्टी जर आपण छाटणी आणि वळण देणं हे नाही केलं तर होऊ शकतं. त्यामुळं छाटणी करणं आणि वळण देणं या दोन्ही गोष्टी कशा आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. आता यामध्ये वळण देण्याचे काय काय उद्देश आहेत, काय ते थोडेसे उद्देश बघू आपण. झाडांच्या मध्यभागास जास्त हवा, झाडाचा जो काही मध्य भाग असतो, जो खोडाचा असतो मोठासा, त्या मध्यभागात जास्त हवा व प्रकाश मिळावा. येस, आता एक गोष्ट लक्षात घ्या, खाली असणारी मुळं असतात, त्याच्यानंतर मधला जो भाग असतो झाडांचा तो काय असतो, खोडाचा भाग असतो, आणि वर काय असतात, फांद्या असतात. मग जर फांद्या अशा खूप अवस्थावे वाढल्या किंवा त्यांनी खूप गर्दी केली तर खोड जो आहे, मधला जो भाग आहे खोडाचा, तो खोडाच्या भागाला काय होईल, तर जेवढं पाहिजे तेवढं सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यामुळं त्या फांद्यांची वळण देणं, त्यांचं म्हणजे विशेष करून त्याच्या ज्या काही अवास्तव अशा वाढलेल्या फांद्या आहेत ते कापणं गरजेचं आहे. वळण दिलं की ऑटोमॅटिक ते सूर्यप्रकाश खोडापर्यंत पण ऑटोमॅटिक पोचतं. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. पर्णसंभारास म्हणजे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा जेणेकरून फळधारणा काय होते, चांगली होत असते. जर खोडांना चांगल्या पद्धतीने जर सूर्यप्रकाश मिळाला, आणि ते सूर्यप्रकाश कधी त्यांना मिळेल, जर वर फांद्यांनी जास्त गर्दी केलेली नसेल तर. जर फांद्यांचीच खूप गर्दी झाली असेल तर सूर्यप्रकाश खाली पोहोचतच नाही. त्यामुळे फांद्यांची झालेली जी जास्त एक्स्ट्रावाली जी आहे गर्दी असते ती कमी केली जाते, म्हणजे त्याला वळण दिलं जातं. मग आंतरमशागत जेव्हा आपण करत असतो, जेव्हा उभं पीक असतं आणि त्या उभ्या पिकामध्ये जो आपण मशागत करतो त्याला आंतरमशागत म्हटलं जातं. आंतरमशागत करताना आपल्याला सोपी व कमी खर्चाची व्हावी म्हणून आपण काय करतो, म्हणजे एखादी पद्धत सोपी व्हावी म्हणून आपण काय करतो, झाडांना वळण देतो. जेव्हा आपण खाली जे समजा आळ असेल एखाद्या झाडाच्या बाबतीतलं, तर त्या आळ्यामध्ये कुळवणी करणं म्हणजे काय म्हणतात, त्याच्यामध्ये असणारं तण वगैरे किंवा खुरपलं जातं. खुरपल्यामुळे काय होतं, बाजूचा भाग जो आहे तो मोकळा होतो. या ज्या गोष्टी करत असतो, आंतरमशागत करत असतो, तेव्हा झाडांना वळण देणं हा पण भाग आंतरमशागतीचाच विषय आहे. जेव्हा आंतरमशागत करत असतो म्हणजे फक्त काही जमिनीचीच आंतरमशागत नाही, तर अख्ख्या झाडाच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या आंतरमशागतीमध्ये येतात. मग ती छाटणी असेल, बहार धरणं असेल, त्यासोबत मधला जो काय म्हणतात त्याला वळण देणं असेल, ह्या सगळा भाग आंतरमशागतीचाच विषय आहे. झाडाच्या सर्वांगाला व जाळ्याला म्हणजे जसं त्याचं एक फ्रेमवर्क असतं, जाळी म्हणजे त्याचं फ्रेमवर्क असतं, त्याचा दणकटपणा यावा, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे काय जे म्हणजे दणकटपणा म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी काही शक्ती आहे ती शक्ती जास्त यावी, आणि झाडांचा आकार जो आहे तो शोभिवंत आणि दणकट व्हावा म्हणून तो परिपूर्ण दिसावा. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की एखाद्या बागेमध्ये तुम्ही गेला आणि एखादं झाड असं तुम्हाला एकदम छान रेखीव पद्धतीने दिसलं, ज्याची वळण दिलेलं असतं त्या झाडाला,
आणि त्याला एकदम पद्धतशीरपणे आकृतीबद्धपणे ठेवलेलं असतं, तर ते आपल्याला दिसायला पण छान दिसतं आणि मेन त्याला सूर्यप्रकाश पण त्या खोडांना झाडाच्या मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी वळण देण्याचे उद्देश आपण बघतोय, वळण देण्याचे उद्देश बघतोय, हा सगळा कन्सेप्च्युअली पार्ट बघतोय आपण. झाडांच्या फांद्या असतील, उपशाखा असतील किंवा डहाळ्यावर फलधारणा करणाऱ्या डोळ्यांचे सुयोग्यरित्या वाटप होते. म्हणजे जे काही फलधारणा करणारे डोळे असतात, ज्या डोळ्यामधून जे काही काय म्हणतात फुलं पुढे जाऊन त्याच्यामधून फांद्या होतात निर्माण आणि त्या फांद्यातून फुलधारणा होते आणि फुलधारणा होऊन त्याच्यानंतर परत काय होतं तर त्याच्यामध्ये फळधारणा होते. या सगळ्या गोष्टी कशाच्या माध्यमातून एखाद्या पिकाचं जर आपण एखाद्या फळझाडाची छाटणी किंवा वळण देणं हे दोन गोष्टी व्यवस्थित केलं तर हे सोपं होऊ शकतं. झाडावर अनेक फांद्या असूनही त्या एकमेकास कोणत्याही प्रकारचा त्रास न देता उलट त्या काय होतात तर उपकारक ठरतात. म्हणजे जर तुम्ही त्या झाडांची वळण व्यवस्थित पद्धतीने दिलं असेल किंवा त्याची छाटणी केली असेल तर त्यावेळेस काय होतं तर त्या एकमेकाला म्हणजे जरी समजा त्याच्यामध्ये थोडेफार गर्दी कमीच करतो आपण, वळण देणं म्हणजे गर्दी कमीच करतो फांद्यांची, तर त्या काय एकमेकास त्रास देत नाहीत, उलट ते काय करतात एकमेकाला सपोर्ट करतात. अशा पद्धतीचे वळण देण्यामुळे होतं. झाडांचा जो काही बांधा आहे, ऍक्च्युली तो बादल झाले, बांधा, वारा, तीव्र सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टीपासून काय होतं की या पिकांचं संरक्षण होतं. म्हणजे आपण जर वळण व्यवस्थित पद्धतीने दिलं तर झाडाचं जे काय आहे ते वारा असेल, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्या गोष्टीपासून, वादळी वारा असेल विशेष करून, जो काही वादळी वारा आहे तर हे बादल झाले, ऍक्च्युली वादळी वारा असणार आहे. वादळी वारा व तीव्र असणारा सूर्यप्रकाश या गोष्टींपासून या पिकाचं काय होतं संरक्षण होतं. फळझाडापासून लवकर आणि जास्त उत्पादन येतं. म्हणजे लवकर आणि जास्त उत्पादन येण्यासाठी सुद्धा हे पिकांना वळण देणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर फळझाडांची छाटणी आणि वळण देताना एकदा एक फोटो आहे, तो फोटो बघा की एखाद्या फळझाडाची छाटणी आणि वळण देताना काय केलं जातं. हे द्राक्षाची बाग आहे ज्याच्यामध्ये छाटणी केली जाते. हे खोड असतात, येस, हे खुंट असतात. आपण द्राक्षाचा अभ्यास करताना हे सगळं बघू. हे खुंट असतात किंवा द्राक्षाची वेगवेगळ्या पद्धतीने जशी छाटणी केली जाते तो पण आपल्याला अभ्यासाचा भाग आहे, ते आपल्याला येऊ शकतं, म्हणून हे सगळं आपण बघणार आहोत. ही जी छाटणी केली जाते किंवा ह्याला विशेष करून हे छाटणीच केली जाते बघा, इथं द्राक्षाच्या बाबतीतले ही आहे. हे फोटो काय दाखवते कारण आपल्याला ते लगेच क्लिक व्हावं म्हणून. येस, आता फळझाडांना वळण देण्याच्या पद्धती काय काय आहेत. तसं तर आपल्याला कन्सेप्च्युअलच भाग सगळ्या समजायचा आहे, परंतु एखाद्या चित्राच्या माध्यमातून गोष्टी आपल्याला सोप्या जातात म्हणून आपण ते मध्ये मध्ये पाहत असतो. तर वळण देण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्या बघू. 3 पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये मुख्य खोड पद्धत आहे, उपखोड आहे आणि सुधारित खोड आहे. या 3 खोडांची पद्धत म्हणजे ज्याला या 3 पद्धतीतून वळण दिलं जातं. आता त्यामधला पहिली पद्धत जी आहे ती मुख्य खोडाची पद्धत आहे. पहिली पद्धत आहे मुख्य खोडाची पद्धत, ज्याचं नाव काय तर सेंट्रल लीडर असं त्याला म्हटलं जातं. सेंट्रल लीडर असं म्हटलं जातं. आता ही सेंट्रल लीडर सिस्टीम काय आहे बघा. हे प्रायमरी ब्रांचेस, हे सेकंडरी ब्रांचेस आणि हे सेंट्रल वाले लीडर, अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपण हे झाड कसं एकदम असं सुरेख असं एकदम सुंदर दिसतंय. यस, हे जे आहेत हे काय असणार आहेत हे बघा. हे प्रायमरी म्हणजे जे छोटे छोटे आहेत हे, त्याच्यानंतर हे छोटे आहेत ना हे सेंट्रल लीडर आहेत बऱ्यापैकी. हे छोटी छोटी जी पानं आहेत ना त्यांना सेंट्रल लीडर म्हटलं जातं. जे हे असे आहेत ना फांद्या त्यांना प्रायमरी ब्रांचेस म्हटलं जातं आणि जे असं आहे ना त्याला सेकंडरी ब्रांचेस म्हटलं जातं. आलं का लक्षात? तुमच्या समोर मोबाईल मध्ये आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा, लक्षात येईल तुमच्या. तर या पद्धतीमध्ये झाडाचे मुख्य खोड सरळ उंच वाढू दिलं जातं. जे काही खोड आहे बघा, हे खोड कसं सरळ वाढू दिलं जातंय, हे असेल किंवा हे असेल, हे खोड काय केलं जातं सरळ वाढू दिलं जातं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, ह्या पहिल्या सेकंड असणारे ब्रांचेस आहेत आणि हे जे काय आहेत फांदी आणि हे पान हे प्रायमरी असणारे आहेत. इथं दिलंय बघा सेंट्रल लीडर, प्रायमरी ब्रांचेस आणि सेकंडरी ब्रांचेस. तुमच्या लक्षात येईल तुम्हाला, त्याच्यामुळे तर मी असे आकृत्या दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला या गोष्टी लक्षात यावा. या पद्धतीमध्ये झाडांचे मुख्य खोड सरळ आणि उंच वाढू देतात. दुय्यम फांद्या आडव्या व बाजूला विविध दिशांनी वाढू देतात. त्यामुळे झाड उंच व मध्यभाग घनदाट असं तयार होतं. आता ज्या गोष्टी इथं आहेत त्याच गोष्टी इथं लिहून दिलेत, फक्त एवढाच फरक आहे की काय केलं जातं की एखादं खोड आहे त्याला सरळ वाढू दिलं जातं. यस, एखादं खोड आहे त्याला काय केलं जातं
सरळ वाढू दिलं जातं. ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यानुसार इथं तुम्हाला करून दाखवते. उंच वाढू दिल्यानंतर ज्या काही दुय्यम फांद्या आहेत, दुय्यम फांद्या कुठल्या, ह्या असणाऱ्या ज्या काही दुय्यम फांद्या आहेत, या दुय्यम फांद्यांना काय केलं जातं, आडव्या बाजूला विविध दिशाने जावं लागतं. म्हणजे आडव्या बाजूने, हे आडव्या तत्कर आहे. येस, ह्या झाल्या दुय्यम फांद्या. येस, त्याच्यानंतर त्यामुळे झाड उंच आणि मध्यभाग कसा होतो, दणकट होतो. एकतर झाड कसं होतंय, उंच होतोय, आणि मधला भाग कसा आहे, दणकट आहे. दणकट आहे म्हणजे मजबूत असणारा हा मधला भाग आहे. आलं का लक्षात? आता तुम्हाला या आकृतीच्या माध्यमातून लवकर लक्षात आलं असावं. झाडास बाहेर व उंच भागावर जास्त फळे लागतात. जो काय उंच भाग असतो ना, त्या उंच भागावर काय होतं, फळे लागतात. मग इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, या उंच भागावर काय होतात, फळे लागतात. या पद्धतीचा तोटा काय, म्हणजे तोटा पण काहीतरी असू शकतो. प्रत्येक गोष्टीचा नफा आणि तोटा दोन्ही आहे. खालच्या फांद्यांवर सावली पडत असल्यामुळे संत्रा, मोसंबी, सफरचंद यांची वाढ आणि फलधारणा काय होते, कमी होते. होतं काय बघा, हा जो भाग आहे बाजूचा वाढतो, त्या बाजूच्या वाढणाऱ्या भागाला बऱ्यापैकी, आणि ज्यात जो वरचा भाग आहे, इथून जो वरचा भाग आहे, त्या वरच्या भागाला तर सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळतो. त्यामुळे फलधारणा पण चांगली होते आणि फळांची गुणवत्ता पण चांगली राहते. परंतु जो खालचा भाग आहे, हा जो खालचा भाग आहे, या खालच्या भागाला सूर्यप्रकाश तेवढा मिळत नाही. या वरच्यांच्या सावलीमुळे खालचा भाग झाकला जातो. त्यामुळे कधी कधी जे काही सिट्रस असतील, संत्रा असेल, मोसंबी असेल, सफरचंद असेल, या पिकामध्ये खालच्या भागातली जी काही पिकं, जी काही फळझाडं आहेत, ती तेवढ्या फलधारणा जास्त पद्धतीने होत नाही, किंवा त्यांची जी काय असणारी काय म्हणतात, त्यांची गुणवत्ता तेवढ्या पद्धतीने राहत नाही. म्हणजे एकाच झाडावरची असणारी 2 फळं वेगवेगळी असू शकतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल. मग त्यामुळे छाटणी आणि वळण देणं हा भाग किती महत्वाचा, ही गोष्ट लक्षात घ्या. आता दुसरी पद्धत बघू आपण, उपखोडांची पद्धत. पहिली पद्धत बघितलं आपण, खोडांची पद्धत. आता जे मागच्या ह्याच्यामध्ये एकत्रच दिले ते की सेंट्रल लीडर स्ट्रक्चर, तर ही त्याच्या पुढची पद्धत असणार आहे. या पद्धतीला मोकळ्या मध्यभागांची पद्धत असं म्हटलं जातं. जो मधला मोकळा भाग असतो ना, म्हणजे समजा जे काय आपल्या आंब्याचं झाड असतं बघा, फॉर एक्झाम्पल आंब्याचं झाड असतं, मग हे काय झालं, खोड, आणि इथं काय झालं, आपली पानं. मी आपलं कसं पण काढते, तुम्ही आपलं माझ्या चित्रावर नका जाऊ. हे झालं पान. मग हा जो काही मधला खोड आहे, मधला खोडाचा एवढा मोठा भाग आहे, हा असणारा मोठा, हा काय वरचा असणारा जो भाग आहे, शाखीय वाढ झालेला, ज्याच्यामध्ये जास्त करून काय असणार आहे, एकतर साहजिक आपल्याला आंब्याच्या झाडामध्ये माहिती आहे मोहर लागतो, पानं असतात, हा भाग असणार आहे. पण हा मधला भाग जो तो आहे कशाचा आहे, खोडाचा आहे. मग ही उपखोडच्या बाबतीतल्या गोष्टी इथं आपण बघणार आहोत. झाडाचे प्रमुख खोड नसते, तर त्या जागी बाजूच्या काही फांद्यांची वाढ योग्य अंतर व कोण ठेवून केली जाते. म्हणजे कधी कधी समजा झाडांचं जे काही प्रमुख खोड नसतं, ज्या झाडांना, आता या झाडांना तर आंब्याच्या बाबतीतल्या झाडांना प्रमुख खोड असतं, परंतु काही असे पिकं असतात, केळी असेल वगैरे, तर या पिकांना प्रमुख असं काही खोड नसतं. म्हणजे समजा ज्याच्यामध्ये नसेल, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्याच्या जागी बाजूच्या काही फांद्यांची वाढ आहे, ती फांद्यांची वाढ कशी, एका अंतरामध्ये आणि कोणामध्ये, जे कोण आहेत ना आपले 60-90 असे जे कोण आहेत, 45, त्या कोणामध्ये त्याची वाढ केली जाते. झाडांचे मुख्य खोड एका वर्षानंतर छाटले जातात आणि बाजूच्या फांद्यांची परस्पर संबंध ठेवून उपखोडांची वाढ केली जाते. थोडक्यात काय की जे मुख्य खोड आहे, त्या मुख्य खोडांची छाटणी केली जाते. जो मुख्य खोड आहे त्याची काय केली जाते, छाटणी केली जाते. आपल्याला माहित आता समजा हा खोड आहे, तिथून डायरेक्ट छाटणी केली जाते आणि त्याच्यानंतर मग हा वरचा भाग परत येतो. येस, म्हणजे मुख्य खोडाचीच काय केली, छाटणी जाते. द्राक्षाच्या बाबतीत पण तसं आहे बघा. जे खोड आहे ते खोड छाटले जातात आणि नंतर त्याला डोळे येतात आणि त्या डोळ्याच्या माध्यमातून परत पुढे जाऊन द्राक्षाची चांगल्या पद्धतीनं काय म्हणतात, त्याची वाढ होते पुढे जाऊन. एका वर्षानंतर छाटतात आणि बाजूचे जे काही फांद्या आहेत, त्या बाजूच्या फांद्याची परस्पर संबंध ठेवून उपखोडांची वाढ केली जाते. या पद्धतीत झाडाचा जो काही मध्यभाग आहे तो काय होतो, मध्यभाग झाडाचा उघडा पडतो. इथूनच जर आपण खोड हे कापून टाकलं तर जो हा मध्यभाग आहे, तो हा जो काही भाग आहे, तो भाग काय होतो, उघडा पडतो. सूर्यप्रकाश व हवा झाडांच्या जे काय अंगोपांगातून खेळती राहतात. म्हणजे सूर्यप्रकाश काय राहतो, आता इथून पण वरून डायरेक्ट सूर्यप्रकाश इथे येतो, त्यामुळे हा सगळ्या भागांमध्ये सूर्यप्रकाश काय राहतो, तर मोकळा राहतो. झाड मात्र अशक्त राहतात. साहजिक आहे, ह्याचा असणारी वरचा जो काही भाग आहे तो काढून टाकले म्हणजे झाड काय होणार, ह्याच्यामध्ये अशक्त होणार आहे. या प्रकारात फांद्या जमिनीकडे खाली झुकतात, त्यामुळे झाडावर फवारा देणे व फळे तोडणे ही कामे सोपी होतात. म्हणजे यामध्ये काय होतात की त्यामुळे जमिनीकडे खाली त्याच्या फांद्या झुकतात
त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की त्या असणाऱ्या जे काही झाड आहे त्या झाडाची उंची पण कमी राहते आणि त्याला झाडावर फवारा, मग फवारा आपण कशासाठी करतो, कीड रोग वगैरे असेल त्यासाठी आपण फवारा करतो, किंवा एखादं खनिज द्रव्य जर द्यायचं असेल, संजीवक द्यायचे असतील तर आपण फवारा करतो. तर ते किंवा फळं तोडली जातात, जेव्हा फळं तयार होतात तेव्हा फळं तोडली जातात. थोडक्यात ही झाडं कशी होतात, बुटकी अशी झाडं होतात. फळांचा रंग याच्यामध्ये उत्तम होतो. ह्याची जी काही पद्धती, उंच सरळ ताट वाढणाऱ्या झाडास हे अनुकूल ठरतं. उदाहरणार्थ लिची असेल किंवा पेरू असेल, लिची किंवा पेरू ह्या झाडासाठी, ह्या फळांसाठी ही उपखोडाची पद्धत वापरली जाते. पहिल्या स्टार्टिंगच आपण काय बघितलं की मेन खोड असणार आणि त्याच्या बाजूला काय असणार आहेत, सेकंडरी फांद्या असणार आहेत, आणि जो वरचा भाग आहे तो काय असणार आहे, प्रायमरी असणाऱ्या फांद्या आहेत. मागच्या आपण चित्रामध्ये बघितलं. पुढची जी पद्धत आहे ती सुधारित मुख्य खोडाची पद्धत, ज्याला मॉडिफाईड लीडर असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट नवीन तयार केली जाते, म्हणजे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी एकत्र करून आपण नवीन गोष्ट काहीतरी तयार करत असतो, तर त्याला मॉडिफाईड करणं म्हणतो. एखादी गोष्ट आपण काय, गाडीला मॉडिफाय केलं जातं, तसंच एक मॉडिफाय करून केलेली ही पद्धत आहे. या पद्धतीत दोन्ही पद्धतीचा समन्वय केलेला आहे. लक्षात आलं काय की दोन्ही पद्धती एकत्रित करून मॉडिफाईड केले, म्हणजे एक नवीन पद्धत तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष झाडाला मुख्य खोड वाढू देण्याच्या पद्धतीने वळण देतात. म्हणजे जे काही पहिल्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये 4 ते 5 वर्षामध्ये मुख्य खोड वाढू दिलं जातं आणि त्या पद्धतीने त्याला वळण दिलं जातं. म्हणजे त्याचं खोड चांगल्या पद्धतीने वाढत गेलं पाहिजे असं त्याला वळण दिलं जातं. आणि त्यानंतर मुख्य खोड असे छाटतात की बाजूकडच्या फांद्यात जास्त बलवान व जोमदार वाढतील. म्हणजे काय केलं जातं की एक तर 4 ते 5 वर्षामध्ये अगोदर काय केलं जातं, जो मुख्य खोड आहे तो चांगला वाढू दिला जातो, त्याला दणकट बनवलं जातं किंवा त्याला मजबूत बनवलं जातं. आणि त्याच्या बाजूच्या ज्या फांद्या आहेत, जे फर्स्ट वाली पद्धत आपण बघितली होती मुख्य खोडाची पद्धत, ज्याच्यामध्ये त्याच्या बाजूच्या फांद्या ज्या आहेत त्यांना जास्त मजबूत बनवलं जातं, त्याच पद्धतीने. कारण दोन पद्धतीचा समन्वय या सुधारित मॉडिफाईड जी काही लीडर पद्धत आहे ती यामध्ये आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टींचं एकत्र यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे बाजूकडच्या ज्या फांद्या आहेत त्या जास्त बलवान व जोमदार वाढतील. या पद्धतीत मध्यम सशक्त, मध्यम पसरणारं झाड हे तयार होत असतं, ज्याच्यामुळे काय होतं की ज्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात की सूर्यप्रकाश किंवा हवा हे फळझाडांना व्यवस्थित मिळालं पाहिजे. त्यामध्ये मग अंजीर असेल, फालसा असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, लिची असेल, संत्रा असेल, चिक्कू असेल, या फळझाडांमध्ये ही मॉडिफाईड जी काही पद्धत आहे, लीडर मॉडिफाईड पद्धत या पिकांमध्ये वापरली जाते. मागचा जो काय आपण उपखोड बघितलं त्याच्यामध्ये लिची आणि पेरू या 2 पिकांमध्ये ती पद्धत वापरली जाते, परंतु मॉडिफाईड पद्धतीमध्ये दोन्हींचा समन्वय असल्यामुळे ह्या बाकीच्या बऱ्याचशा पिकांमध्ये ती पद्धत वापरली जाते. येस, आता बघा इथं ओपन सेंटर, सेंट्रल लीडर, मॉडिफाईड सेंट्रल लीडर, तिन्ही पण गोष्टी लक्षात घ्या. हे जे पहिल्यांदा आपण बघितलं ना, ओपन सेंटर, सेंट्रल लीडर आणि त्यासोबत मॉडिफाईड सेंट्रल लीडर, अशा 3 पद्धती आहेत. या 3 पद्धती अशा पद्धतीने आहेत. या आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला अजून चांगली गोष्ट लक्षात येणार. लक्षात घ्या, सगळ्यामध्ये बघा ही बुटकी केली पद्धत आणि हे बाजूला वाढू दिले, वरचा भाग कमी केलाय. या सेंट्रल लीडर मध्ये काय केलंय, सेंटर भाग मोठा केलाय. येस, आणि हे बाजूला घेतलंय. ह्याच्यामध्ये पण सेंटर मोठा केलाय त्यांनी, परंतु त्याच्यासोबत हा बाजूचा भाग पण अशा पद्धतीने घेतलाय. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक फरक आहे मोठा, तो लक्षात घ्या. दोन्हीही उंचच वाढतात, परंतु हा त्याच्यापेक्षा उंच, हा सगळ्यात उंच, हा एवढा उंच वाढला जात नाही. परंतु हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये बघा, ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं म्हणजे प्रॉपर त्याला वळण दिलं जातं. हे वळण देऊन अशा पद्धतीचं बनवता येतं. हे काय ऑटोमॅटिक असं झाड वाढत नाही, त्याला वळण दिलं जातं, म्हणून तर आपण वळण हा पद्धत शिकतोय. आता याच्यानंतर आपण छाटणी बघणार आहोत, ज्या छाटणीला इंग्लिशमध्ये प्रुनिंग असं म्हटलं जातं. बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत, ज्या बऱ्यापैकी ज्यांना काय इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते आपण बघायचं, बाकीचं सगळं मराठीमध्येच आपण करू, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी सोप्या जातील. येस, आता छाटणी, ज्याला प्रुनिंग असं म्हटलं जातं. झाडांचे विशिष्ट भाग यथायोग्य प्रमाणात कापायचं. काय करायचं, छाटणी करणं म्हणजे नेमकं काय की झाडांचं विशिष्ट भाग यथायोग्य प्रमाणामध्ये कापायचं, जेणेकरून झाडाच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा उपयोग जास्त व चांगल्या तऱ्हेची फळे आणि त्यासोबत कमी खर्चात जास्त काळापर्यंत मिळत राहावी याकडे आपण काय करायचं,
त्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर छाटणी असं म्हटलं जातं. अजून एकदा बघू की एखाद्या झाडाचा विशिष्ट भाग, यातली महत्वाची गोष्ट काय बघा, एखाद्या झाडाचा विशिष्ट भाग तो यथायोग्य म्हणजे असं काही पूर्ण कापून नाही टाकायचा, जेवढा गरजेचा आहे तेवढाच गरजेचा काय करायचा, कापायचा. त्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाची जी काही नैसर्गिक गोष्ट आहे किंवा त्याची नैसर्गिक सवय आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीचा उपयोग जास्त व चांगल्या तऱ्हेने करता येईल. त्याची जी असणारी सवय आहे, झाडाची असणारी नैसर्गिक सवय आहे, त्या सवयीचाच आपल्याला काय करायचा, वापर करायचा आहे. त्या सवयीचा वापर करून एकतर फळं जी आहे ती फळं आपल्याला कमी खर्चामध्ये काय करायचं, कमी खर्च करायचा आहे, त्याचसोबत जास्त काळापर्यंत हे फळं मिळाली पाहिजेत, हा पण एक फायदा त्याच्या मागे आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय करायचं की छाटणी करायची. त्या कृतीला काय म्हटलं जातं, छाटणी करणं असं म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, झाडाचा विशिष्ट जो काही भाग आहे तो जेवढ्या प्रमाणात म्हणजे माहित आहे किंवा त्याचा अभ्यास करूनच त्या गोष्टी काय करायच्या असतात, कापायच्या असतात. छाटणी कुठल्या कुठल्या पद्धतीचे पुढे जाऊन आपण त्या प्रकारामध्ये शिकणारच आहोत. एखादा विशिष्ट भाग जो योग्य प्रमाणामध्ये झाडाचा कापणं, ज्याच्यामुळे त्याच्या नैसर्गिक सवयीमध्ये जो काही बदल होतो किंवा नैसर्गिक सवयीच्या नुसार काही गोष्टी आपल्याला त्यात चेंजेस करता येतात, ज्याच्यामुळं पिकं म्हणजे फळझाड चांगल्या पद्धतीने येईल, त्याचं उत्पादन जास्त होईल, त्याचा खर्च कमी होईल, त्यासोबत त्याची गुणवत्ता चांगली होईल. या ज्या गोष्टीसाठी केलेली जी कृती असते त्याला काय म्हटलं जातं, छाटणी असं त्याला म्हटलं जातं. आता छाटणीचे मुख्य उद्देश काय आहेत आपण बघू की या छाटणी करण्याचे मुख्य उद्देश काय आहेत, तर त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रूनिंग असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रूनिंग, झाडाचे सर्वांग म्हणजे झाडाचं जे फ्रेमवर्क आहे, थोडक्यात बाहेरचा जो भाग आहे त्या फ्रेमवर्क चांगलं आणि बलवान बनवण्यासाठी किंवा त्याला निरोगी बनवण्यासाठी आपण काय करत असतो, छाटणी करत असतो. मुख्य उद्देश काय छाटणीचा, झाडाचा दणकटपणा वाढवणं, झाडाची मजबूती वाढवणं, हा त्याचा पहिला मुख्य उद्देश आहे. सेकंड जो आहे तो झाडाचा आकार व त्याचं बाह्य रूप चांगलं ठेवणं. ह्याचा जो काय आकार आहे झाडाचा आणि त्यासोबत त्याचं जे काय असणारं बाह्य रूप आहे ते बाह्य रूप आहे ते चांगलं ठेवणं, हे म्हणजे काय, हे कशासाठी केलं जातं तर छाटणीचा हा मुख्य उद्देश आहे. तिसरी गोष्ट आहे की झाडाचा जो जोम आहे तो व्यवस्थितपणे म्हणजे काय म्हणतात वाढला पाहिजे, बसवला पाहिजे, राखला पाहिजे. जो जोम आहे म्हणजे झाडाची जी काही वाढ आहे ती वाढ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि जो काही फुलोरा असतो, ज्याच फुलोरातून काय होत असतं, पुढे फळं निर्माण होत असतात, फुलोरा व त्याची शारीरिक वाढ ह्यांचा समतोल राखायचा. जर फुलोराच व्यवस्थित नाही आला, फॉर एक्झाम्पल आंब्याला बहारच व्यवस्थित नाही आला तर त्याला फळं चांगली येतील का, नाही. त्याच पद्धतीने हा जो काही फुलोरा असतो, ज्याला आपण म्हणतो फळधारणाच्या अगोदर फुलधारणा जी होते, त्या फुलधारणामधली त्याची जी काही वाढ आहे त्या वाढीचा आपल्याला समतोल राखता येतो. हे उद्देश कशाचे, छाटणीचे आहेत. आपल्या साध्या सोप्या शब्दामध्ये छाटणीचे मुख्य उद्देश, जे झाड आहे ते झाडाला कसं बनवायचं, जोमदार बनवायचं, दणकट बनवायचं, मजबूत बनवायचं. त्याचा जो आकार आहे किंवा त्याचा जो काही बाह्य रूप आहे ते बाह्य रूप चांगलं व्यवस्थित राखायचं. तिसरी गोष्ट, झाडाचा जो जोम असतो, झाडाची जी वाढ असते ती झाडाची वाढ कशी झाली पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे. आणि चौथी जी गोष्ट आहे, जो फुलोरा येतो झाडांना आणि त्यासोबत त्याची जी काही शारीरिक वाढ असते याचा समतोल राखला पाहिजे. म्हणजे फुलोरा व शारीरिक वाढ जी असते झाडाची त्याचा समतोल राखला पाहिजे. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत छाटणीच्या बाबतीतली. छाटणीवरील जी की फलधारणा करणाऱ्या काड्यांचे योग्य रीतीने वाटप होणे, म्हणजे ज्या काही काड्या असतात का नाही, आपण छाटणी करणं म्हणतो. वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या छाटण्या केल्या जातात, सगळीकडे काय सेम केली जात नाही, पण ओव्हरऑल त्याचा उद्देश काय आणि त्यासोबत त्याच्या असणारी काही महत्वाच्या गोष्टी त्या आपण एकत्र बघतोय. पुढे जाऊन जेव्हा आपण वेगवेगळे पिकं येतील त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या छाटणीचे प्रकार आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या काड्यांचा वापर केला जातो वगैरे त्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपण जेव्हा फळ झाडं सुरू होतील तेव्हा बघणार आहोत. इथे फक्त जास्त जो एक छाटणी म्हणजे नेमकं काय, त्याचा उद्देश काय, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात हे इथं आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये झाडावरची जी काही फलधारणा आहे ते फलधारणा करणारे काड्या ज्या असतात, आता ते आपण जेव्हा पीक बघेल ते कुठल्या काड्या असतात ते पिकांच्या बाबतीत तेव्हा बघू. झाडांची प्रत जी आहे, झाडांची जी काही दर्जा आहे तो दर्जा ह्याच्यामध्ये सुधारला जातो या छाटणीच्या माध्यमातून. फळांचा आकार असेल किंवा त्याची प्रत किंवा त्याची चव जी असेल, प्रत म्हणजे जो काही त्याचा असणारा दर्जा आहे. बाहेरचा आवाज येतो का तुम्हाला फटाक्यांचा? फळांचा आकार व प्रत ही जी काय आहे ती चांगली व्हावी म्हणून आपण छाटणी करत असतो.
दरवर्षी नियमित बहार मिळावा, म्हणजे जो आपण बहार धरतो तो बहार आपल्याला व्यवस्थित मिळावा, त्यातनं जे बहार धरल्यानंतर जे काही फायदे होतात ते फायदे आपल्याला व्हावेत म्हणून पण आपण छाटणी करत असतो. बागेतील मशागत व इतर कामं पण सोपी जावीत म्हणून पण आपण काय करत असतो, छाटणी करत असतो. फळांची विरळणी करणं, जेणेकरून आवश्यक तितकी राखलेली फळ आहे ती मोठी आणि उत्तम वाढावीत. आता बघा कधी कधी फळांमध्ये काय होतं की खूप बारीक 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 अशी फळ, म्हणजे 10 फळं येण्याच्या जागी 20 फळं येतात आणि ती बारीक बारीक असतात. मग ते स्वतः म्हणजे सगळेच बारीक राहतात, कोणीच मोठं होत नाही. त्यावेळेस काय करायचं असतं, त्यातली काही जी बारीक राहणारी फळं आहेत, समजा कुचके असतील, खराब असतील, रोग किडीनिग्रस्त असतील, ते काढून टाकायची. जेणेकरून काय होतं की बाकीची 10 जी फळं आहेत ती 10 फळं व्यवस्थित जोमदार व्हावी म्हणून. तो पण कशाचा भाग आहे, छाटणीचाच भाग आहे. यस, फळांची विरळणी करणं हा पण छाटणीचाच भाग आहे. आता प्रिन्सिपल ऑफ प्रुनिंग, की छाटणीमुळे झाडांची शारीरिक वाढ असेल आणि उत्पादन यामध्ये समतोल राखला जातो. अर्थात कर्ब व नत्र यांचं काय झालं, संतुलन राखलं जातं. की नेमकं काय की जी झाडांची शारीरिक वाढ असेल किंवा त्याचं उत्पादन आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये त्याचा समतोल राखला जातो, हे त्याचं तत्व आहे. सेकंड आहे की छाटणी न केलेल्या झाडापेक्षा छाटलेल्या झाडांची वाढ ही तुलनात्मक कमी असते. जे काही छाटणी न केलेली झाडांपेक्षा छाटलेल्या झाडांची जी काही वाढ आहे ती तुलनात्मक कमी असते. यस, का बरं, का बरं तुलनात्मक? कारण आपण मुद्दाम त्या झाडाला काय केलं, वाढ होण्यापेक्षा फळं जास्त पद्धतीने चांगली आली पाहिजेत, त्याचा आकार आपण बदलतो. वाढ तर तशी पण होतच असते झाडांची, परंतु त्याचा आकार व्यवस्थित पद्धतीने दिला तर ती त्या झाडांमध्ये गर्दी होत नाही त्याच्या फांद्यांमध्ये, आणि सूर्यप्रकाश हा सगळ्या भागांना मिळतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आता या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी जे काय तुम्हाला मी नोट्स देणार आहे त्या नोट्स मध्ये आहेत, ज्या काही सगळ्या फायद्याच्याच गोष्टी आहेत छाटणीच्या बाबतीतले. आता छाटणीच्या पद्धती बघू आपण. काहीतरी 3-4 पद्धती आहेत, मला वाटतं 2-3 आहेत वाटतं. यस, 4 पद्धती आहेत, 5 गुंडी छाटणी पण आहे. यस, या 4-5 पद्धती ज्या आहेत त्या छाटणीच्या आपण बघूया. त्यामध्ये शेंड्यांची छाटणी, ज्याला हेडिंग बॅक असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, प्रुनिंग टाइप्स बघणार आहोत आपण. आता शेंड्यांची छाटणी म्हणजे काय, या पद्धतीत फांद्यांच्या उपफांद्यांच्या शेंड्याकडील जो भाग आहे, म्हणजे कळीच्या वरील जो असणारा भाग आहे तो काय केला जात असेल, छाटला जात असणार आहे. शेंड्यांच्या ह्याच्यात नावामध्येच ते आहे की नेमकं शेंड्यांची छाटणी म्हणजे काय, खाली मुळांची केली जाईल का, नाही, ती शेंड्यांचीच करणार आहोत आपण. त्यामुळे त्याच्या नावामध्येच की नेमकं काय करायचं आहे त्याच्या नावामध्येच दडलेलं आहे की जे फांद्या असतील की उपफांद्या, मागे आपण जे पिक्चर बघितला की जो वरचा भाग होता, समजा इथला असणारा भाग म्हणजे हे झाड आहे, हे झाड अशा पद्धतीनं, आणि हा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागामधला जे काही शेंडा आहे त्या शेंड्याची जी छाटणी केली जाते त्याला शेंड्याकडील छाटणी असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं तर नवीन फुटी येते, पालवी जास्त फुटते. या पद्धतीलाच काय म्हटलं, शेंड्याकडील भाग किंवा शेंड्याकडील छाटणी असं त्याला म्हटलं जातं. नवीन ज्या फांद्या आहेत त्या नवीन फांद्यावर फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी हे काय असतं, उपयुक्त असतं. म्हणजे ही जी छाटणी आहे ती कशासाठी उपयुक्त असते तर नवीन ज्या फांद्या आहेत, नवीन ज्या फांद्या येणार आहेत त्या नवीन फांद्यांवर फळधारणा होण्यासाठी ही पद्धत काय उपयुक्त आहे. मध्यम आकाराच्या आणि लहान वयांच्या झाडासाठी ही महत्वाचं आहे. समजा एखादे झाड मध्यम आकाराचं असेल किंवा लहान आकाराचं असेल, त्या लहान आकाराच्या झाडासाठी ही पद्धत महत्वाची आहे. आता आपण आंब्याच्या झाडावर जाऊन त्याची शेंड खोडू शकत नाही, जे छोटी झाडं असतील त्यांचंच आपण करू शकतो, म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्या. छाटणीची तीव्रता कशी असते, कमी असते, म्हणून यास लाईट प्रुनिंग असं म्हटलं जातं. म्हणजे असं काय शेंड आपल्याला जर छाटायची असतील तर आपण खूप जास्त छाटणार आहे का, जो वरचा थोडासा भाग आहे समजा एवढा, म्हणजे काय म्हणतात 1-1.5 फूट तेवढं बी नसणार आहे, कमीच भाग असणार आहे, 20-30 सेंटीमीटर किंवा 30-40 सेंटीमीटर एवढा भाग असणार आहे. त्यामुळे वरचा जे भाग आहे बऱ्यापैकी आपण वरवरचं शेंड्याकडची छाटणी करतो, म्हणजे वरचा थोडा असणारा भागच आपण छाटणी करतोय, त्यामुळे त्याला लाईट प्रुनिंग असं सुद्धा म्हटलं जातं. यस, त्याला त्याची तीव्रता कमी असते म्हणून. अंजीर असेल, द्राक्ष असेल, सफरचंद असेल, बदाम असेल, फालसा, शोभिवंत झुडपे असतील, म्हणजे थोडक्यात ज्या वनस्पतीची फळझाडांची उंची कमी असते, त्या आकाराने लहान असतात, त्यांच्यामध्येच शेंड्याची छाटणी केली जाते. आता आपल्याला माहिती आहे अंजीरची झाडं असतील, द्राक्षाची तर खूप लहान असतात, ह्याची शेंड्याची छाटणी करतात द्राक्षाची. सफरचंदाचं पण, त्यासोबत हे शोभिवंत झुडपे जे असतात त्यांची पण जी असणारी उंची कमी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये शेंड्याची छाटणी केली जाते. मी जे काही चित्र काढते ते सिरियस घेऊन मी आपलं जस्ट दाखवण्यासाठी काढते, माझं काय एवढं चित्रकला एवढी चांगली नाहीये, त्यामुळे तुम्ही त्या चित्राकडेच लक्ष देत बसाल. मी इथं चित्र नाहीये म्हणून ते तुम्हाला दाखवलं की शेंड्याकडची छाटणी काय आहे ते.
फळझाडांची छाटणी करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या बघू आपण. पहिला शेंडा खुडणे, जो शेंड्याकडची छाटणी आपण मागे बघितली. तर पहिला जो होता शेंडा खुडणे, फळझाडाच्या फांदीचे 23 डोळे खोडून इतर भाग राखण्याची ही पद्धत आहे. त्यामध्ये मागे जे बघितले तेच आहेत बघा, द्राक्ष, अंजीर, पेरू यामध्ये ही पद्धत वापरली जातात. लांब दांड्याची छाटणी. आता या लांब दांड्याची छाटणी म्हणजे काय की या पद्धतीमध्ये फांद्या अथवा काड्या यांचा शेंड्याकडचा काही भाग आहे तो छाटला जातो. जे काही लांब दांड्याची छाटणी म्हणजे काय असतं, जो काही फांद्या असेल किंवा त्याच्या ज्या काही काड्या असतात त्या काड्यांचा शेंड्याकडचा जो काही भाग आहे तो शेंड्याकडचा थोडाफार भाग जो छाटला जातो त्याला लांब दांड्याची छाटणी असं म्हटलं जातं. छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा अधिक भाग काय केला जातो, राखून ठेवला जातो. समजा फळझाडाच्या एका फांदीवर 20 डोळे असतील, म्हणजे नेमकं हे लांब दांड्याची छाटणी म्हणजे काय, तर एका फांदीवर एका फळझाडावर 20 डोळे आहेत, त्यापैकी फांदीवर 12 डोळे राखायचे आणि 8 डोळे काय करायचे तर ते छाटून टाकायचे. अशा छाटणीला लांब दांड्याची छाटणी असं म्हटलं जातं. थोडक्यात विरळणी केली जाते. एखाद्या गोष्टीची काय म्हणतात जी असणारी संख्या कमी केली जाते त्याला काय म्हटलं जातं, लांब दांड्याची छाटणी असं म्हटलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या झाडावर 20 डोळे असतील तर त्यातले 12 डोळे ठेवायचे आणि 8 डोळे छाटून टाकायचे आणि 12 डोळ्यांची जोमदार वाढ व्हावी. म्हणजे 20 मध्ये सगळ्यांची थोडी थोडी कमी प्रमाणात वाढ होण्यापेक्षा त्यातल्या 12 जणांची चांगली वाढ होऊ दे आणि 8 लोक जे आहेत, म्हणजे 8 लोक म्हणण्यापेक्षा 8 जे डोळे आहेत ज्या डोळ्यांमधून फुलधारणा होणार आहे, पुढे जाऊन फळधारणा होणार आहे, तेच काय करायचं छाटून टाकायचं, जेणेकरून ते 12 जी फळझाड आहेत त्यांना अन्नद्रव्याचा पाण्याचा पुरवठा चांगला व्हावा आणि ते जोमदार व्हावे म्हणून. लांब काडीची छाटणी असं म्हटलं जातं. द्राक्षामध्ये या जाती परत्वे अशा प्रकारची छाटणी केली जाते. आपल्याला माहिती आहे डोळ्याची छाटणी कशामध्ये केली जाते, द्राक्षामध्ये केली जाते. छाटणी हा प्रकार द्राक्षामध्ये खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. छाटणीशिवाय द्राक्ष व्यवस्थित येणं पॉसिबलच नाहीये. थर्ड जी गोष्ट आहे ती आखूड दांड्याची छाटणी. आता ह्याच्यामध्ये काय असेल, नावावरूनच काही गोष्टी समजून घ्यायच्या. मागे आपण काय बघितलं, समजा एखाद्या पिकामध्ये म्हणजे द्राक्षामध्ये विशेष करून लांब दांड्याची छाटणी, ज्याच्यामध्ये जास्त डोळे जर असतील तर ते कमी प्रमाणात डोळे ठेवायचे, बाकीचे छाटून टाकायचे, जेणेकरून जे आहेत ते चांगले यावे. आता आखूड दांड्यांची छाटणी जी असेल तर त्याच्यामध्ये सेम काय असणार आहे की जे काही समजा कमी डोळे असतील, ऑलरेडी 7-8 डोळे असतील, त्यातले 2-3 छाटायचे आणि उरलेले 5-6 ठेवायचे, अशीच ती पद्धत असणार आहे. जी फांदी छाटावायची आहे तिच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे ठेवायचे. जी फांदी आहे ती आपल्याला जर छाटायची असेल, फांदी सगळी छाटून काढायची असेल तर त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून ठेवायचे आणि जास्त डोळ्यांची जी काही फांदी आहे किंवा जास्त डोळ्यांचा असणारा खोड आहे त्या किंवा शेंडा आहे त्या शेंड्याकडचा भाग छाटून टाकला जातो आणि द्राक्षाच्या काडीवर एकूण 16 डोळे आहेत आणि त्यापैकी बुडाकडले जर 7 डोळे राखून ठेवले तर शेंड्याकडचा 9 डोळ्यांचा भाग काय केला जातो, छाटला जातो. थोडक्यात ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जास्तीत जास्त भाग हा काय केला जातो, छाटला जातो आणि कमी भाग ठेवला जातो, जेणेकरून जेवढा काही भाग आहे तो भाग चांगल्या पद्धतीने यावा म्हणून किंवा त्याची जोमदार वाढ व्हावी, त्याची फळधारणा चांगली व्हावी, त्याची गुणवत्ता चांगली व्हावी म्हणून. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, समजा एखादी गोष्ट असेल जी खूप साऱ्या प्रमाणामध्ये असेल परंतु त्याच्यामध्ये चव नसते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण खूप सारं जेवण बनवून ठेवले परंतु ते चवीचंच नाही, परंतु त्यापेक्षा थोडंच बनवू परंतु ते टेस्टी असेल, सगळ्यांना आवडेल असं, त्याच पद्धतीचं ह्या गोष्टी आहेत. म्हणजे समजावण्यासाठी फॉर एक्झाम्पल सांगते की याच पद्धतीच्या आखूड दांड्याच्या छाटणीमध्ये तीच गोष्ट आहे की खूप सारे डोळे ठेवून त्यातनं थोडं थोडं म्हणजे फळधारणा कमी जास्त प्रमाणात होण्यापेक्षा ती थोड्याच प्रमाणात निम्म्यापेक्षा कमी करायची, जेणेकरून जो काही भाग आहे त्याला अन्नद्रव्य आणि पाण्याचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा आणि त्याची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी. येस. आता विरळणी करणं, पुढचा जो भाग आहे तो विरळणी करणं. विरळणी करणं म्हणजे एखादी गोष्ट काढून टाकणं किंवा सॉरी त्यांची संख्या कमी करणं. विरळणी करणं आपण काय म्हणतो की कधी कधी आपण जे काही फांद्या असतात त्या फांद्यांची काय होते, खूप सारी वाढ होते आणि वाढ झाल्यामुळे त्या पिकाला पाहिजे तसा सूर्यप्रकाशाने हवा मिळत नाही, त्यामुळे रोगराई येऊ शकते. मग विरळणी केली जाते म्हणजे काय, फांद्यांची संख्या कमी केली जाते, जो दाटपणा आहे तो दाटपणा कमी केला जातो. एखाद्या झाडावर फांद्यांची संख्या अधिक असली की त्याची दाटी झाली, म्हणजे दाटी वाटीनं ती जे काही फांद्या असतात त्या दाटी वाटी कमी केली जाते आणि एवढ्या सर्व फांद्या पोचण्याची ताकद त्या झाडामध्ये पण नसते.
कारण एवढ्या सगळ्या फांद्या ज्या असतात त्याची ताकद पण त्या झाडामध्ये नसते. म्हणून तर आपण मागचे जे काही पद्धती वळण देण्याच्या बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, फांद्या कमीत कमी ठेवल्या, जेवढ्या आहेत त्या व्यवस्थित येऊ द्या. खूप साऱ्या असल्या की ते झाडाचं खोड पण त्या गोष्टी पेलवत नाहीत. म्हणून फांद्या तळातूनच छाटून टाकल्या जातात. तळामध्ये ज्या काही फांद्या येतात, कारण त्या तळाचा तसा पण फायदा होत नाही, जर तळामध्ये फांद्या येतात त्यांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही, त्यामुळे तेवढ्या गुणवत्तेची फळं सुद्धा त्याला लागत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी त्या फांद्याच्या वरच्या भागामध्ये असतात त्या सगळ्यात महत्वाच्या असतात, कारण त्याच्यामध्ये येणारी जी फळं असतात त्याच्यामध्ये फळांची जी गुणवत्ता असते, कारण त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळालेला असतो आणि त्यासोबत त्याला हवा पण व्यवस्थित मिळालेली असते. म्हणून उदाहरणार्थ एका झाडावर 20 फांद्या असतील आणि फुलांची कुवत फक्त 12 फांद्या पोचण्याची आहे, तर 8 फांद्या काय करायच्या, तळातनं छाटून काढायच्या. येस. आणि किंवा झाडाच्या काही भागावर एकाच ठिकाणी 3 ते 4 फांद्या असून त्यांची जी काही दाटी झालेली असते, थोडक्यात हे काय की दाटी वाटीने ज्या काही फांद्या वाढलेल्या आहेत त्यांना काढून टाकायचं. आणि विशेष करून काढायच्या कुठं, खालच्या भागातल्या काढायच्या, वरच्या भागातल्या काढायच्या नाही. कारण वरच्या भागातले जे असतात एकतर त्यांचं काय म्हणतात, त्यांचं असणारं संरक्षण म्हणण्यापेक्षा त्यांचं संवर्धन चांगलं होतं. का बरं, कारण त्यांना सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा मिळतो, त्यांना हवा चांगल्या पद्धतीची मिळते, त्यामुळे त्या भागामध्ये म्हणजे रोग किडी व्हायचं पण प्रमाण कमी होतं, दमट वातावरण नसतं. त्यामुळे वरच्या भागातले ज्या काही फांद्या आहेत त्या कधीच छाटायच्या नाही. बऱ्यापैकी खाली ज्या असणाऱ्या, ज्या दाटी वाटी केलेल्या आहेत, जमिनीच्या लगत असणाऱ्या किंवा जमिनीच्या थोड्याशा वर असणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्यांची बऱ्यापैकी काय करायची, विरळणी करायची आहे. द्राक्ष वेलीवर कांड्यांची संख्या सम प्रमाणात राखण्यासाठी या पद्धतीचा काय केला जातो, अवलंब केला जातो. आपण ज्या काही छाटणीच्या पद्धती बघितल्या त्या सगळ्या कशाच्या आहेत, तर द्राक्षाच्याच बाबतीतल्या असणाऱ्या छाटणीच्या पद्धती आहेत. आता ही पण तीच बघा, भुंडी छाटणी, हेडिंग बांक असं त्याला म्हटलं जातं. भुंडी छाटणी म्हणजे एखाद्या माणसाला आता आपण बघू ती काय भुंडी छाटणी. झाडांची वाढ जोमदार होऊन अधिक उंचीवर पसरवली, जो की झाडांचे खोड असतात ते दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो, अशा झाडांचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतराच्या उंचीवर बुंदाचा छाटून टाकला जातो. जो काही बुंदा आहे तो काय केला जातो, छाटून टाकला जातो. मगाशी मी जसं सांगितलं होतं बघा की हे झाड आहे फॉर एक्झाम्पल, इथूनच काय केलं जातं, तो हा भाग छाटून टाकला जातो. हा भाग काय केला जातो, छाटून टाकला जातो. त्याला भुंडी छाटणी असं म्हणतात. की आता त्याचा वरचा जो असणारे फांद्यांचा जो काही भाग आहे तोच भाग ठेवला जात नाही, म्हणजे हा जो खोडाचा भाग आहे तो खोडाचा भागच तेवढा ठेवला जातो. इथून जे त्याला भुंडी छाटणी असं म्हणतात. आता भुंडी म्हणजे आता त्याला केस पण नाही आहेत, त्याला चेहरा पण नाही, काहीच नाही. भुंडी छाटणी म्हणजे आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. त्यावर नवीन खोड वाढवलं जातं आणि वाढवून त्या झाडाचा परत विस्तार केला जातो. अशा पद्धतीला काय म्हटलं जातं, भुंडी छाटणी असं म्हटलं जातं. नारळ असेल, सुपारी असेल, केळी असेल, पपई, अननस या सगळ्या झाडांमध्ये अशी जी काही फळ झाडामध्ये अशी छाटणी केली जात नाही. मग केली जाते कुठल्या झाडामध्ये, तर द्राक्षे, विशेष भुंडी छाटणी द्राक्षे, हे द्राक्षामध्येच वेगवेगळ्या छाटणीचं सगळ्यात जास्त प्रमाण हे द्राक्षामध्ये आहे. म्हणजे वळण देण्याच्या गोष्टी फळझाडांमध्ये आहेत, परंतु छाटणीचा विषय आला तर मुख्यतः म्हणजे बाकीच्या पिकांमध्ये पण छाटणी केली जाते, परंतु मुख्यतः डोळ्यांचा वगैरे विषय येतो ना तो द्राक्षांच्या बाबतीत येतो. द्राक्षे असेल, फालसा असेल, बोर असेल या फळझाडांमध्ये अशी छाटणी नियमित करावी लागते. करावी लागत कशा नाही, म्हणजे डायरेक्ट आपण आता समजा की हे नारळ असेल, सुपारी असेल, केळी असेल, डायरेक्ट ह्यांचे असे खोड आपण टाकू शकतो का काढून हितनं, म्हणजे समजा हे झाड आहे तर हे झाड डायरेक्ट असं कापून टाकलं तर ते राहील का, काय नाही. म्हणजे या पिकांमध्ये ते केलं जात नाही. केलं कुठल्या पिकांमध्ये जाणार आहे, ज्यांचा खुंट असतो, आणि खुंट कशाचा असतो, द्राक्षांचा असतो. त्यासोबत फालसाचा पण खुंट असतो. खुंट असणारी जी काही पिकं आहेत आपण पुढे जाऊन बघू खुंट काय असतो. जरबेराचा खुंट वगैरे या द्राक्षाला वापरला जातो. तर हे खुंट असतो, त्या खुंटालाच तशी भुंडी छाटणी केली जाते. म्हणजे भुंडी छाटणी कोणामध्ये केली जाते, कुठल्या पिकांमध्ये, तर द्राक्ष, फालसा आणि बोर ह्याच्यामध्ये केली जाते. बाकीची जी काही पिकं आहेत, नारळ, सुपारी, केळी, पपई वगैरे यांच्यामध्ये ती छाटणी केली जात नाही. अशा पद्धतीने ह्या आपण छाटणीचे जे काही प्रकार आहेत ते आज बघितलेले आहेत. वळण देणे आणि छाटणी करणे हा प्रकार आजच्या भागामध्ये आपण बघितलेला आहे. मला एकदा सांगा बरं, आवाज वगैरे व्यवस्थित येत होता का तुम्हाला, कळालं तुम्हाला? हा कन्सेप्च्युअल भाग आहे. एकदा मेसेज करा बरं मला, कळालं का नाही, कमेंट करा. कमेंट करा मला. सगळं आलं लक्षात?
ही गोष्ट किती महत्वाची आहे हे आपण जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात येतात. आपल्याला डायरेक्ट असं समोर प्रश्न आला तर लक्षात येत नाही, परंतु हे गोष्ट आपण वारंवार कन्सेप्च्युअली रित्याने बघितलं तर आपल्याला ही गोष्ट सोपे. येस येस ठीक आहे मोनिका, येस समजलं ना, ठीक आहे चालेल. हळूहळू परत जेव्हा पिकांचा फळझाडांचा आपण अभ्यास करेल ना त्याच्यामध्ये अजून गोष्टी क्लिअर होतील बरं का. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की काही गोष्टी क्लिअर होत नाहीत कन्सेप्च्युअल पण असतील तर, परंतु जेव्हा त्या फळ पिकं म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा द्राक्ष येईल ना तेव्हा द्राक्षामध्ये ही गोष्ट अजून जास्त म्हणजे प्रखरतेने ती गोष्ट आपल्या लक्षात येईल. येस येस प्रणिता, मोनिका, दीक्षा, सुविधा, ओके ठीक आहे. तर तेव्हा आपल्याला अजून जास्त त्या गोष्टी कळतील. कारण हा जो भाग आहे ऍग्रीचा बऱ्यापैकी आता ज्याने डिप्लोमा वगैरे केले तर बरेच दिवसानंतर आपला गॅप पडलेला असतो, त्याच्यामुळे ही गोष्ट कळणं थोडं अवघड जातं. आलं लक्षात. तेव्हा हळूहळू या गोष्टी लक्षात येतील. येस चालेल. बालाजी, येस येस ठीक आहे. दीक्षा, मोनिका, प्रणिता, बालाजी, ठीक आहे चालेल. उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा जो आपला भाग आहे तो बघणार आहोत. येस आज आपण थांबूया, उद्या नंतर एवढ्याच म्हणजे याच टायमाला आपण भेटणार आहोत. धन्यवाद सगळ्यांना. ठीक आहे थांबूयात आपण. नोट्स वगैरे तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत, बघून घ्या एकदा.